प्रकरणाचे नाव सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. प्रश्न 1. पृथ्वीवरील सजीवात कशामुळे अनुकूलन झालेले आढळते? पृथ्वीवरील सजीवात भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांच्यामुळे अनुकूलन झालेले आढळते. प्रश्न 2. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर किती सजीव जाती ज्ञात आहेत? 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. प्रश्न 3. जैविक वर्गीकरण कशाला म्हणतात? सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. प्रश्न 4. 1920 ते 1980 दरम्यान कोणते अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ होऊन गेले? 1920 ते 1980 दरम्यान रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ होऊन गेले. प्रश्न 5. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे कोण होते? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ होते. प्रश्न 6. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे किती साली परिस्थितिकी तज्ञ होते? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे 1920 ते 1980 साली परिस्थितिकी तज्ञ होते. प्रश्न 7. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांची किती गटात विभागणी केली? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली. प्रश्न 8. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी कोणते कार्य केले? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली. प्रश्न 9. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी किती साली केली? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी 1969 साली केली. प्रश्न 10. इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी कोणता शोध लावला? इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. प्रश्न 11. सजीवांना 2 सृष्टीत कोणी विभागले? कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. प्रश्न 12. कार्ल लिनियस यांनी किती साली शोध लावला? कार्ल लिनियस यांनी 1735 साली शोध लावला. प्रश्न 13. कार्ल लिनियस यांनी सजीवांना कोणत्या 2 सृष्टीत विभागले? कार्ल लिनियस यांनी सजीवांना वनस्पती व प्राणी या 2 सृष्टीत विभागले. प्रश्न 14. हेकल यांनी कोणता शोध लावला? हेकल यांनी सजीवांना 3 सृष्टी कल्पिल्या याचा शोध लावला. प्रश्न 15. हेकल यांनी किती साली 3 सृष्टी कल्पिल्या? हेकल यांनी 1866 साली 3 सृष्टी कल्पिल्या. प्रश्न 16. हेकल यांनी कोणत्या 3 सृष्टी कल्पिल्या? हेकल यांनी प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 3 सृष्टी कल्पिल्या. प्रश्न 17. चॅटन यांनी कोणते कार्य केले? चॅटन यांनी सजीवांचे 2 गट तयार केले. प्रश्न 18. चॅटन यांनी किती साली सजीवांचे 2 गट केले? चॅटन यांनी 1925 साली सजीवांचे 2 गट केले. प्रश्न 19. 1925 साली कोणी सजीवांचे गट केले? चॅटन यांनी 1925 साली सजीवांचे गट केले. प्रश्न 20. चॅटन यांनी कोणते 2 सजीवांचे गट तयार केले? चॅटन यांनी आदिकेंद्रिकी व दृश्यकेंद्रिकी हे सजीवांचे 2 गट तयार केले. प्रश्न 21. 1866 साली 3 सृष्टी कोणी कल्पिल्या? 1866 साली 3 सृष्टी हेकल यांनी कल्पिल्या. प्रश्न 22. आदिकेंद्रिकी व दृश्यकेंद्रिकी हे गट कोणी केले? आदिकेंद्रिकी व दृश्यकेंद्रिकी हे गट चॅटन यांनी केले. प्रश्न 23. कोपलँड यांनी सजीवांना किती सृष्टीमध्ये विभागले? कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. प्रश्न 24. कोपलँड यांनी किती साली सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले? कोपलँड यांनी 1938 साली सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. प्रश्न 25. कोपलँड यांनी सजीवांना कोणत्या 4 सृष्टीमध्ये विभागले? कोपलँड यांनी सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणी आणि वनस्पती या 4 सृष्टीमध्ये विभागले. प्रश्न 26. वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी कोणते निकष विचारात घेतले व किती? वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी 5 निकष विचारात घेतले. 1. पेशीची जटिलता. 2. सजीवांचा प्रकार. 3. पोषणाचा प्रकार. 4. जीवन पद्धती. 5. वर्गानुवंशिक संबंध.
प्रश्न 27. विटाकर यांच्या वर्गीकरणासाठी विचारात घेतलेले पोषणाचे प्रकार कोणते? विटाकर यांच्या वर्गीकरणासाठी विचारात घेतलेले पोषणाचे प्रकार म्हणजे वनस्पती, कवके व प्राणी. प्रश्न 28. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू म्हणजे काय? मोनेरा सृष्टीतील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई होय. प्रश्न 29. मोनेरा सृष्टीत कोणाचा समावेश होतो? मोनेरा सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलरहित शैवालांचा समावेश होतो. प्रश्न 30. मोनेरा सृष्टीतील सजीवांची लक्षणे कोणती? 1. हे सर्व सजीव एकपेशीय असतात. 2. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. 3. हे आदिकेंद्रिके असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. प्रश्न 31. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव कोणते? व्हॉल्वॉक्स, पॅरामेशियम, युग्लिना व अमिबा इत्यादी सजीव प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव आहेत. प्रश्न 32. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव कसे असतात? प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. प्रश्न 33. पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असणे हे कोणत्या सृष्टीचे लक्षण आहे? पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असणे हे प्रोटिस्टा सृष्टीचे लक्षण आहे. प्रश्न 34. प्रोटिस्टा सृष्टीमध्ये प्रचलनासाठी कोणती सुविधा असते? प्रोटिस्टा सृष्टीमध्ये प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके आणि कशाभिका असतात. प्रश्न 35. प्रोटिस्टा सृष्टीमध्ये कोणत्या स्वयंपोषी सजीवांचे अस्तित्व आढळते? प्रोटिस्टा सृष्टीमध्ये युग्लिना व व्हॉल्वॉक्स या स्वयंपोषी सजीवांचे अस्तित्व आढळते. प्रश्न 36. प्रोटिस्टा सृष्टीमधील कोणत्या सजीवांच्या मध्ये हरितलवके आढळतात? प्रोटिस्टा सृष्टीमधील युग्लिना व व्हॉल्वॉक्स या सजीवांमध्ये हरितलवके आढळतात. प्रश्न 37. प्रोटिस्टा सृष्टीमध्ये कोणते परपोषी सजीव आढळतात? प्रोटिस्टा सृष्टीमध्ये अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम इत्यादी सजीव परपोषी सजीव आढळतात. प्रश्न 38. बुरशीचे विविध भाग कोणते? मुलाब, भस्त्रिका, बीजाणुधानीदार, स्फितिका, स्तंभिका, बीजाणुधानी इत्यादी बुरशीचे विविध भाग आहेत. प्रश्न 39. पुण्यामधील विषाणू संदर्भातील संशोधन करणारी संस्था कोणती? पुण्यामधील विषाणू संदर्भातील संशोधन करणारी संस्था म्हणजे राष्ट्रीय विषाणू संस्था होय. प्रश्न 40. राष्ट्रीय विषाणू संस्था कोणते कार्य करते? राष्ट्रीय विषाणू संस्था विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. प्रश्न 41. विषाणू संस्था पुणेची स्थापना किती साली झाली? विषाणू संस्था पुणे ची स्थापना 1952 साली झाली. प्रश्न 42. कवक सृष्टीत कशा प्रकारच्या सजीवांचा समावेश होतो? कवक सृष्टीत परपोषी, आश्लेषी व दृश्यकेंद्रिके सजीवांचा समावेश होतो. प्रश्न 43. कवके कोणत्या पदार्थांवर जगतात? कवके कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. प्रश्न 44. कवकांची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते? कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. प्रश्न 45. कवकांच्या पेशीद्रव्यात किती केंद्रके असतात? कवकांच्या पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. प्रश्न 46. 1 मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर? 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. प्रश्न 47. 1 मीटर म्हणजे किती नॅनोमीटर? 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. प्रश्न 48. जीवाणू ही कोणत्या प्रकारची पेशी आहे? जीवाणू ही आदिकेंद्रकी प्रकारची पेशी आहे. प्रश्न 49. जीवाणू पेशीचे प्रजनन कशाने होते? जीवाणू पेशीचे प्रजनन बहुधा द्विखंडीभवनाने होते. प्रश्न 50. जीवाणू 20 मिनिटात किती पटीने वाढतात? जीवाणू 20 मिनिटात 2 पटीने म्हणजेच दुप्पट वाढतात. प्रश्न 51. आदिजीवांचा आकार किती असतो? आदिजीवांचा आकार सुमारे 200 मायक्रोमीटर इतका असतो. प्रश्न 52. आदिजीवांच्या मध्ये कोणकोणत्या विविधता आढळतात?
आदी जीवांच्या मध्ये प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळतात. प्रश्न 53. आदिजीवांचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? आदिजीवांचे प्रजनन द्विखंडित पद्धतीने होते. प्रश्न 54. अमिबा पॅरामेशियम कुठे आढळतात? अमिबा पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात. प्रश्न 55. अमांश होण्यास कारणीभूत कोण असते? एंटामिबा हिस्टोलेटिका अमांश होण्यास कारणीभूत असते. प्रश्न 56. स्वयंपोषी आदिजीव कोणता? युग्लिना हा स्वयंपोषी सजीव हा आदिजीव आहे. प्रश्न 57. मलेरिया होण्यास कारणीभूत कोण ठरते? मलेरिया होण्यास प्लाझ्मोडियम हायवॅक्स कारणीभूत ठरतो. प्रश्न 58. कवके कोठे आढळतात? कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये कवके आढळतात. प्रश्न 59. कवके कशाने अन्नशोषण करतात? कवके कार्बनी पदार्थांच्या पासून अन्नशोषण करतात. प्रश्न 60. कवकांचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? कवकांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. प्रश्न 61. कवकांचा आकार किती असतो? कवकांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतका असतो. प्रश्न 62. शैवाल कोठे आढळतात? शैवाल पाण्यात आढळतात. प्रश्न 63. शैवालांचे प्रकार किती व कोणते? दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव हे शैवालांचे 3 प्रकार आहेत. प्रश्न 64. विषाणूंचा आकार किती? विषाणूंचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका आहे. प्रश्न 65. विषाणूंचा अभ्यास कोठे केला जातो? विषाणूंचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. प्रश्न 66. विषाणू कोणत्या स्वरूपात आढळतात? विषाणू स्वतंत्र कणांच्या स्वरूपात आढळतात. प्रश्न 67. विषाणू म्हणजे काय? विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून तो प्रथिनांचा बनलेला असतो. त्याला विषाणू म्हणतात. प्रश्न 68. विषाणू कशाचा बनलेला असतो? विषाणू प्रथिनांचा बनलेला असतो. प्रश्न 69. जीवाणूंच्यावर कोणते विषाणू हल्ला करतात? जीवाणूंच्यावर बॅक्टेओफाज हे विषाणू हल्ला करतात.